नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 बघणार आहोत। पृष्ठफळ व घनफळ यातला आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 हा बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघूयात। 0.9 मीटर व्यास व 1.4 मीटर लांबी असणाऱ्या रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती। आता या ठिकाणी आपल्याला जो पायची किंमत वापरायची आहे ती आहे 22/7 आहे, बरोबर। आता या ठिकाणी कोणत्या कशाची किमती त्यांनी दिलेल्या आहे ते अगोदर आपण बघूया। डी जो दिलेला आहे स्मॉल डी तो आहे 0.9 आहे, त्याच्यावरून आपण आर काढू शकतो। ठीक आहे, डी आहे 9.9 0.9 त्याच्यावरून आपण आर काढू शकतो, बरोबर। आता रोड रोलरची जी लांबी आहे म्हणजेच त्याची उंची असते, बरोबर। म्हणजेच एच जो आहे तो आपल्याला 1.4 घ्यायचा आहे, बरोबर। आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर रोड रोलरचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्या वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला किंवा आपल्याला सूत्र लिहावं लागणार आहे। ठीक आहे, आता ही जी माहिती आहे थोडीशी बेसिक आपल्याला उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात। तर बघा डी जो आहे तो आहे 0.9। आता याच्यावरून आपण आर काढणार आहोत, म्हणजेच आता आर कसं काढणार बघा। तर आर हा आपण d/2 म्हणजेच आपल्याला आर ची किंमत निघते। म्हणजेच आता डी ची किंमत किती आहे बघा, तर 0.9 आहे आणि छेद 2 म्हणजे आर ची किंमत झाली 0.9/2 झाली, बरोबर। आता रोड रोलरची लांबी म्हणजेच उंची होय, म्हणजेच एच हा जो आहे तो आहे बघा इथे दिले त्याने 1.4 मीटर, म्हणजे इथे आपण लिहू शकतो एच बरोबर 1.4 मीटर। ओके, आता याच्यावरून आपण काय करू शकतो तर रोड रोलरचे आपण काय करू शकतो तर वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपण काढू शकतो, वक्र पृष्ठफळ। आता वक्र पृष्ठफळाचे सूत्र काय आहे तर ते आहे 2πr आणि h, बरोबर 2πrh। आता याच्यामध्ये आपण काय करूया, ज्या सगळ्या किमती आहेत त्या आपण पुटअप करूया। 2 गुणिले पायची जी किंमत आहे ती आपल्याला 22/7 घ्यायची। आर आहे बघा आपण इथं काढलेला तो आहे 0.9/2 गुणिले h जो आहे तो आहे बघा 1.4 आहे। ठीक आहे, आता हे काय करूया आपण आता सॉल्व करूया। ओके, तर आता बघा तर हे 2 आपण अगोदर आहे तसंच लिहून घेऊया। 2 गुणिले 22/7 सुद्धा आपण लिहून घेऊया। आता बघा 0.9 आणि छेद 2 आहेत, बरोबर। मग आता याचा आपण काय करूया भागाकार करूया, म्हणजे इथं बघा 0.9/2। आता इथं 0 आहेत म्हटल्यावर बे 0 0 म्हणजे इथं 0 पॉईंट येईल, 2 चौक 8 इथं 4 येईल, 1 राहिला, बरोबर। 2 चौक 8 म्हणजे इथे 1 राहिला आणि त्याच्यावरती घेतला आपण 0 म्हणजेच 2 पंचे 10 किती आला भागाकार 0.45 आला आहे, म्हणजे 0.9/2 याचं उत्तर किती आलेलं आहे बघा 0.45। आणि हे जे 1.4 आहे ते आपण आहे तसंच ठेवूया। आता इथं बघा 7 आहेत आणि इथं 1.4 आहे, बरोबर। म्हणजे 7 2 14 इथं भागाकार लागू शकतोय, बरोबर। 7 2 14, परंतु इथं पॉईंट असल्यामुळे उत्तर किती येईल तर 0.2 येईल। म्हणजेच इथं आपण करूया पुन्हा एकदा 2 गुणिले 22/7 गुणिले 0.45 आणि गुणिले हे तर सॉरी इथं 7 आपल्याला लिहायचं नाही येत, बरोबर। 7 2 14 म्हणजेच आता इथे येईल 0.2। इथं पॉईंट असल्यामुळे मी 0.2 लिहिणार आहे, बरोबर। जर पॉईंट नसता तर मी फक्त इथं 2 लिहिलं असतं, परंतु पॉईंट असल्यामुळे इथं 0.2 आपल्याला इथं लिहावं लागलं। ठीक आहे, म्हणजेच आता आपण काय करणार आहोत तर 0.45 आणि आपण 0.2 याचा आपण काय करूया आता गुणाकार करूया। म्हणजेच बघा 2 गुणिले 22 गुणिले तर इथं आपण या साईडला मी तुम्हाला करून दाखवते बघा 0.45 आणि गुणिले 0.2, बरोबर। आता आपण काय करूया हा पॉईंटने तिथं वरती 2 संख्या आहेत आणि या ठिकाणी 1 संख्या, म्हणजे टोटल पॉईंट नंतर 3 संख्या आपल्याला द्यायचं आहे। पहिल्यांदा आपण काय करूया पॉईंटचा विचार न करता डायरेक्टली आपण याचा गुणाकार करूया। म्हणजे बघा 2 पंचे 10 हातचा आला 1, 2 चौक 8 आणि 1 9, 2 0 0, बरोबर। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा पॉईंट नंतर या ठिकाणी 1 2 आणि या ठिकाणी 3, म्हणजे पॉईंट नंतर 1 2 आणि 3 आहेत है ना, 3 संख्या, त्याच्यामुळे 1 2 3 आणि या ठिकाणी ते पॉईंट येईल आणि या ठिकाणी पॉईंट असल्यामुळे इथं आपल्याला 0 द्यावं लागेल। म्हणजे याचं उत्तर किती आलं आहे बघा 0.09 हे त्याचा गुणाकार आलेला आहे। ओके, सो या दोघांचा गुणाकार आलेला आहे 0.09, कळालं तुम्हाला। ओके, आता आपण यांचा काय करूया पुन्हा गुणाकार करायचा। कोणाचा गुणाकार करायचा आहे तर 22 गुणिले 0.09। ठीक आहे, तर आपण करून दाखवते तुम्हाला 22 गुणिले आता बघा
इथं मी फक्त काय करते आता 9नेच गुणाकार करते. पॉईंट बघा, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत बरोबर, मग ते आपण आता नंतर उत्तराला देऊया. अगोदर फक्त 22 गुणिले 9 करूया. 9 दुनी 18, हातचा आला 1, 9 दुनी 18 आणि 1 19. आता बघा आपल्याला पॉईंट किती आहेत, तर पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी बघा 1 आणि 2, म्हणजे इथं आपलं उत्तर आलेलं. ठीक आहे, 1.98 त्याचं उत्तर आलेलं आहे. 1.98. ओके, आता यांचा आपण गुणाकार सहज करू शकतो. इथं काय करायचं आपल्याला, गुणिले 2 करायचं. पॉईंटचा विचार नंतर करूया आपण. 8 दुनी 16, हातचा आला 1, 9 दुनी 18 आणि 1 19, हातचा आला 1 आणि 2 आणि 1 3. आता बघा पॉईंटनं 2 संख्या आहेत, म्हणजे इथं पॉईंट नंतर 2 संख्या आल्या, म्हणजे उत्तर आहे 3.96. ओके, अशा पद्धतीने बघा उत्तर जे आहे ते 3.96 आपलं आलेलं आहे. एकक द्यायला विसरायचं नाही, ते आहे चौरस मीटर. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, तर ही प्रत्येक स्टेप जे आहे मी तुम्हाला डिटेल सांगितलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. तर बघा आपल्याला पुढे आणखीन काय लिहायचं आहे. रोड रोलरच्या एका फेऱ्यात त्याच्या वक्र पृष्ठफळा इतकी जमीन सपाट केली जाते आणि म्हणून रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट होणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ हे किती असेल, तर आपल्याला जे आपण 3.96 जे उत्तर काढलेलं आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, तर 500ने गुणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी उत्तर येईल आपलं 500 गुणिले इथं 3.96 आहे बरोबर. आता याचा आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार कसं करायचं आहे, हे अगोदर पॉईंट आपण काढून टाकूया. म्हणजेच फक्त आपल्याला 500 गुणिले काय करायचं आहे, 396 करायचं आहे. करू शकता तुम्ही गुणाकार. ओके, चला आपण करूया. 600 600 आणि 6×5 ठीक आहे. इथं पुन्हा प्लस चिन्ह द्या. 900 900 आणि 9×5 = 45. ओके, पुन्हा अधिक चिन्ह द्या. त्यानंतर आता ह्या 3ने पुन्हा पण गुणूया. 300 300. ओके, आता 3×5 इथं आपण 15 लिहूया. ठीक आहे, एकदम साधा एकदम मी गुणाकार इथं केलेला आहे बघा, तुम्हाला समजेल ते. आता यांची पण बेरीज करूया. हे 0 आहे तसंच लिहून घेऊया. पण हे सुद्धा 0 आणि हे सुद्धा 0. आता बघा 5 आणि 3 8, 5 आणि 4 9 आणि हा 1 आहे तसंच बरोबर. आता आपण पॉईंटचा विचार करूया. इथे किती 3.96 आहे बरोबर. म्हणजेच पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, म्हणजेच पॉईंट इथं बघा ह्या 2 संख्या म्हणजे इथं. ओके, म्हणजेच 1980 त्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर आलेलं आहे 1980. म्हणजेच 1980 एकक द्यायचा आहे चौरस मीटर. ओके, अशा पद्धतीने बघा मी हे सुद्धा तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. किती आलेलं आहे उत्तर, 1980 चौरस मीटर आहे त्याचं उत्तर आलेलं आहे. आता शेवटी तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे की रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये 1980 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची जमीन सपाट होईल. तर बघा शेवटी उत्तर आपण लिहिलेलं आहे. रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये 1980 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची जमीन सपाट होईल. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपला हा पहिला जो प्रश्न आहे संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला तो आपला झालेला आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर बघा दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे. एका इष्टिकाचिती आकाराचे घरगुती मत्स्यालय बनवण्यासाठी 2 मिलीमीटर जाडीची काच वापरली. मत्स्यालयाची म्हणजेच त्याच्या भिंतीची बाहेरून लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे सेंटीमीटरमध्ये किती आहे बघा, तर 60.4 गुणिले 40.2 गुणिले 40.2 आहे. तर त्या मत्स्यालयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल बरोबर. आता त्यांनी इथं काय सांगितलं बघा, तर मत्स्यालयाच्या वरील बाजूस झाकण नाही असं आहे. ते जे मत्स्यालय आहे ते कोणत्या आकाराचं आहे, तर ते इष्टिकाचिती या आकाराचं आहे बरोबर. आता सुरुवातीला बघा त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहेत ते जे आहे ते आपण अगोदर लिहून घेऊयात. ठिकाणी बघा एक इष्टिकाचिती आकाराचं इथं आपल्याला एक मत्स्यालय तुम्हाला समजण्यासाठी मी काढलेलं आहे बरोबर. तर याची जी काच आहे ती आपण ही जिथं जेवढी काचने वापरलेली आहे तर ती किती जाडीची आहे, तर ती 2 मिलीमीटर एवढ्या जाडीची आहे. ह्याची जी जाडी आहे ती 2 मिलीमीटरची आहे. त्यासाठी मी तुम्हाला डार्क केलं. याचं प्रत्येक ठिकाणी ती 2 मिलीमीटरचीच आहे. तर आता याच्यात त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, या मत्स्यालयाच्या बाहेरून लांबी, रुंदी आणि उंची. बाहेरून म्हणजे आता ही बघा ही जी आहे ती काय असणार आहे, ती त्याची लांबी आहे. ही लांबी आहे.
त्यानंतर त्या साईडची ही लांबी आहे, वरची बघा ही लांबी आहे आणि ह्या साईडची ही लांबी आहे. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक कडा ह्या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे, हा प्रश्न थोडासा अवघड आहे पण मी सोप्यातल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तर ही झाली त्याची लांबी झाली, बरोबर. त्यानंतर ही उंची झाली. ठीक आहे, ही काय आहे त्याची उंची आहे. आणि ही जी दिसते आपल्याला त्याची जाडी नाही म्हणायची, आपल्याला रुंदी म्हणायची. ही रुंदी आहे आणि ही रुंदी आहे, बरोबर. तर ही त्यांनी आपल्याला दिलेली आहे की ते बघा 60.4. बाहेरची जी उंची आहे सॉरी ती किती आहे बघा, लांबी आहे ती आहे 60.4 आहे. त्या साईडला सुद्धा तीच असणार आहे, वरती सुद्धा तीच आहे आणि या साईडला सुद्धा तीच असणार आहे. त्यानंतर लांबी झाली. आता आपण रुंदी म्हणूया, म्हणजे ही रुंदी आहे, बरोबर. ही रुंदी ती किती आहे बघा, या ठिकाणी मी तर शेजारी लिहिते, ती आहे 40.2 आहे. ओके, आणि जी उंची आहे म्हणजे ही जी उंची दिसते आपल्याला ती किती आहे बघा, मी या ठिकाणी तुम्हाला ॲरो करून दाखवते, ती सुद्धा आहे बघा 40.2 आहे. ठीक आहे, आता हे झालं मत्स्यालयाचं म्हणजे जो फिश टँक आहे. ठीक आहे, फिश टँक घरामध्ये असतो किंवा तुम्ही बाहेर कुठे गेला असेल तर तुम्ही फिश टँक बघितलेला असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये छोटे छोटे मासे असतात. तर त्याच्यामध्ये ही बाहेरची आपल्याला हे त्यांनी काय दिलेलं आहे, लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे. आता आपल्याला त्यांनी नंतर काय करायचं, त्यांनी सांगितलं आहे की त्या मत्स्यालयात जास्तीत जास्त किती पाणी मावेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, तर ती जी त्यांनी काच वापरलेली ती आहे 2 मिलीमीटरची. ठीक, ओके. आता जी काही जाडी दिलेली आहे त्या जाडीचा अगोदर आपण काय करूया, सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करूया. तर बघा येथे मत्स्यालयासाठी वापरलेल्या काचेची जी जाडी आहे ती आहे 2 मिलीमीटर आहे, बरोबर. आता मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी किंवा रूपांतर करण्यासाठी आपण काय करतो, तर त्यासाठी आपण जी संख्या दिलेली आहे त्याला आपण 10ने भागतो. मग याचं उत्तर किती येईल बघा, आता इथं 2 आहे, 10 0 0 0.02 वरती जर 0 घेतला तर 10 2 20, म्हणजेच 0.2 हे त्याचं आपण काय केलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे, म्हणजेच आपण रूपांतर केलेलं आहे, बरोबर. म्हणजेच आपल्याला काचेची जाडी सेंटीमीटरमध्ये 0.2 जी आहे ती मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मत्स्यालयाच्या आतील भागाचे आपण काय करायचे आहेत, मापे काढायचे आहेत. कारण का आपल्याला त्या मत्स्यालयामध्ये किती पाणी मावेल हे बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मत्स्यालयाचे आतील काय करायचं आहे, भागांची मापे घ्यायची आहेत. म्हणजे आता ही जी दिसते ना ते 60.40 40.2 ही 40.2 त्याची लांबी रुंदी ही बाहेरून आहे. आता आतून म्हणल्यानंतर बघा आतूनमध्ये काय फरक पडणार आहे, तर त्या काचेची जाडी आहे ना ती 0.2 आहे, ते आपल्याला प्रत्येक साईडून आता वजा करायचे आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा त्याची लांबी दिलेली आहे 60.4 दिलेली आहे. तर जे आपल्याला जर आतून त्याचं माप काढायचं असेल तर आपण काय करणार बघा, आता या ठिकाणी 60.4 मधून ह्या काचेची जाडी म्हणजे इथं तुम्हाला जी लाईन दिसते ती त्या काचेची जाडी इथं आहे 0.2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे यातून आपल्याला 0.2 सेंटीमीटर वजा करायचं आहे. आणि इथून सुद्धा आहे बघा ती जाडी, इथून सुद्धा जाडी असणार आहे. मग इथून सुद्धा आपल्याला 0.2 वजा करावे लागतील. म्हणजे यातून पुन्हा 0.2 आपल्याला वजा करावे लागतील. कळालं तुम्हाला, कारण का ही एका बाजूची 0.2 आहे आणि दुसऱ्या बाजू सुद्धा 0.2 आहे. म्हणजे 0.2 आणि 0.2 दोन्ही साईडला सुद्धा आहे ना, बरोबर आहे ना. कारण का 2 मिलीमीटरची जी जाडी आहे ती सगळ्याच बाजूला आहेत, एका बाजूला तर नाही आहे. त्याच्यामुळे आता ही जी आपण लांबी काढतोय, ठीक आहे, त्याच्यामुळे या साईडची 0.2 आणि या साईडची 0.2 म्हणजे टोटल 2 वेळा 0.2 आपल्याला 60.4 मधून वजा करायचे आहेत. ओके, तर तीच पद्धत आपल्याला ह्या उंची आणि रुंदीमध्ये सुद्धा वापरायची आहे. आता इथं तुम्ही बघा रुंदीमध्ये बघा, तर ही रुंदी जी आहे म्हणजे ही सुद्धा जी काच आहे पूर्ण ती सुद्धा 0.2 सेंटीमीटरची जाड आहे. त्याच्यामुळे रुंदी सुद्धा ह्याच्यातून 0.2 आपल्याला वजा करायचे आहेत आणि इथून सुद्धा 0.2 आपल्याला वजा करायचे आहेत. कळलं तुम्हाला, ओके. त्याच्यामुळे 40.2 मधून 0.2 आणि वजा 0.2 हे दोन्ही साईडचे वजा केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर सेम इथं आपल्याला उंची बाबतीत सुद्धा आहे, ही जी उंची आपल्याला दिसते ती सुद्धा जाड आहे, त्याच्या मधून सुद्धा आपल्याला या साईडून 0.2 वजा करायचे आहेत आणि या साईडून सुद्धा 0.2 जे आहे ते वजा करायचं आहेत. कळलं तुम्हाला, ओके. आणि आता हा जो मत्स्यालयाचा आहे ना त्याला झाकण नाही आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे याचा आपण विचार करायचा नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण इथं लिहू शकतो बघा, मत्स्यालयाच्या आतील भागाचे आपण आता मापे काढून घेऊयात. तर बघा मत्स्यालयाच्या आतील भागाचे आपण आता मापे काढूया. लांबी व रुंदी दोन्ही बाजूने आपण दोन्ही बाजूनी म्हणल्यावरती बघा 0.2 हे आपल्याला 2 वेळा घ्यायचे. कसे 2 वेळा हे मी तुम्हाला आता वरती सांगितलेलं आहे. दोन्ही बाजूने 0.2 सेंटीमीटरने कमी होईल.
म्हणजेच आता आपण इथं लांबी लिहूया. लांबी जी आहे ती आपण स्मॉल एलने दाखवतो. एल बरोबर, तर लांबी किती आहे बघा 60.4 आहे. आता याच्यामधून आपल्याला दोन्ही बाजूंचे 0.2 आणि पुन्हा एकदा 0.2 आहे ते 2 वेळा दोन्ही बाजूने, दोन्ही म्हणजे 2 वेळा आपल्याला ते वजा करायचं आहे. दोन्ही बाजूने, पुढच्या साईडने आणि मागच्या साईडने, त्या दोन्ही साईडला पुढचे 0.2 आणि पाठीमागचे 0.2 असं दोन्ही बाजूने आहे. ठीक आहे, वरती मी सांगितलंच आहे तुम्हाला. 60.4 वजा 0.2 आणि वजा 0.2 म्हणजे ते किती येईल बघा. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. 60.4 वजा आता 0.2 आणि 0.2 किती झाले, म्हणजेच वजा 0.4 झाले. 2 1 2 4 हे वजा 0.4 झाले. ठीक आहे, आता बघा इथं 60.4 आणि इथं 0.4 म्हणजे हे 4 फक्त जातील. म्हणजे सूत्र किती आलेलं बघा इथं, तर ते 60 आलेलं आहे. तर आपण लिहूया त्याचं 1 सेंटीमीटर. लांबी आता आलेली आहे 0.2, दोन्ही साईडून वजन करून ते आलेलं आहे 60 सेंटीमीटर. बरोबर, आता आपण काय करूया, रुंदी सुद्धा काढू शकतो. रुंदी आपण कशाने दाखवतो, तर ती स्मॉल बीने आपण दाखवतो. रुंदी किती आहे बघा, तर रुंदी आहे 40.4 आहे, है ना, 40.4 आहे. आता याच्यातून आपल्याला दोन्ही बाजूंनी रुंदी वजा करायची आहे. पहिली बाजू आणि ती पाठीमागची बाजू, त्याच्यामुळे 0.2 हे 2 वेळा येणार आहे. आता हे किती बघा, तर 40.4 वजा 0.2 आणि 0.2 किती झाले, वजा चिन्ह लिहायचे आपल्याला 0.4 झाले. ओके, मग आता हे 0.4 आणि 0.4 निघून गेले, म्हणलं इथे तर फक्त 40 राहिलं. एकक द्यायचा आहे 40 सेंटीमीटर. बरोबर, आता या ठिकाणी बघा मत्स्यालय जे आहे एक मला सांगायचं राहिलं तुम्हाला. आता हे जे मत्स्यालयाचं आहे इथं तर झाकण आहे, मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, जी आपल्याला त्यांनी जी उंची दिलेली आहे म्हणजे एच हाईट जी दिलेली आहे, तर ती काय करायची, त्याच्यातून फक्त आपल्याला एकदाच 0.2 जे आहे ते वजा करायचे आहेत. कारण का, ह्या मत्स्यालयाला झाकण नाही. जर झाकण असतं तर 0.2 तेच आपली उंची थोडीशी खाली आली असते. बरोबर, ते आपण 0.2 वजा केलं असतं, परंतु झाकणच ह्याला नाही आहे. म्हणजे फिश टँक हा काटोकाट आपण भरू शकतो. बरोबर, जर त्याला जर झाकण असतं तर ते 0.2 सेंटीमीटर थोडंसं खाली आलं असतं. बरोबर, परंतु झाकणच नाही, त्याच्यामुळे याच्यातून आपण हाईटमधून फक्त खालची साईड असल्यामुळे फक्त 0.2 हे एकदाच आपण वजा करणार आहोत. ओके, हे तुम्हाला समजलं असेल आहे. ठीक आहे, सो आपण आता इथं उंची सुद्धा काढूया. उंची आपण कशातून काढतो, म्हणजे एच असं म्हणतो. एचने आपण काढतो. उंची आहे बघा 40.2. आता याच्यातून आपल्याला फक्त एकदाच 0.2 जे आहे ते वजा करायचं आहे. आता इथं बघा 0.2 म्हणजे इथं फक्त 40 सेंटीमीटर उंची आपली आलेली आहे. ओके, तर आता ही आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची हे तिन्ही सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आतील मत्स्यालयाच्या आतील भागाचे आपल्याला घनफळ जे आहे ते काढायचं आहे. म्हणजेच आता आपण कसं लिहिणार बघा, इथं आपण लिहूया मत्स्यालयाच्या आतील भागाचे घनफळ. किती आहे बघा, आता आतील भागाचे घनफळ आहे म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आहे ना, L × B × H. आता ही जी वरची जी उत्तर आपण काढलेले आहे ते आपण लिहूया. 60 गुणिले 40 गुणिले 40. ओके, आता यांचा गुणाकार किती सहज सोपा आहे ते तुम्ही लिहू शकता आहे ना. 0 2 वेळा इथं लिहा, 4 × 16 1600. ओके, आता इथं बघा 3 0 आहे, 3 0 या ठिकाणी लिहून घ्या, 1696. ओके, बघा. ओके, आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा, 96,000 घन सेंटीमीटर. ठीक आहे, आणि आपल्याला आतील भागाचे घनफळ आहे ते आपल्याला काढायचं होतं. आता हे घनफळ काढलेलं आहे म्हणजेच त्याच्यामध्ये किती घन सेंटीमीटर पाणी मावेल, तर जास्तीत जास्त हे 96,000 इतकं ते त्या फिश टँकमध्ये जे आहे ते पाणी मावेल. तर बघा शेवटी उतरलायचं आहे, मत्स्यालयात जास्तीत जास्त 96,000 घन सेंटीमीटर इतके पाणी मावेल. ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे.
ओके 0.2 0.2 दोन वेळा का घेतलं इथं सुद्धा तुमचं कन्फ्युजन असू शकतं. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मी डायग्राम काढून दाखवलेले आहे. ओके, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, तर चला आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तिसरा प्रश्न बघा बाळांनो, काय विचारलेला आहे. एका शंकूच्या तळाची त्रिज्या व लंब उंची यांचे गुणोत्तर हे 50-12 आहे. तर शंकूचे घनफळ हे 314 घनमीटर असल्यास त्यांची लंब उंची व तिरकस उंची आहे ती आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी पायची जी किंमत आहे ती बघा 3.14 आपल्याला घ्यायची आहे. सुरुवातीला बघा त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात. तर बघा येथे आपल्याला तळाची त्रिज्या जी आहे, तळाची त्रिज्या आणि लंब उंची यांचे गुणोत्तर आहे ते आहे 50-12. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तळाची त्रिज्या ही r ने दाखवतो आणि जी लंब उंची आहे ते आपण h ने दाखवतो. म्हणजेच r/h ते किती दिलेलं आहे बघा गुणोत्तर, तर ते दिलेलं आहे 50-12 दिलेलं आहे ना. ओके, तर हे दिलेलं आहे. ओके, आणि शंकूचे जे आपल्याला काय दिलेलं आहे, शंकूचे घनफळ सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ते किती आहे बघा, शंकूचे घनफळ हे किती आहे बघा, तर ते आहे 314 घनमीटर आहे. हे सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता r/h म्हणजेच आपण r/h असं लिहू शकतो. ठीक, हे गुणोत्तर आहे म्हटल्यावरती r/h असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजेच काय येईल, तर ते 5/12 येईल. आता याच्यावरून आपण r ची जी किंमत आहे ती काढू शकतो. म्हणजेच r या ठिकाणी राहील आणि h भागिले आहेत पलीकडे गेला की तो गुणिले होईल. म्हणजेच 5/12 गुणिले h. ओके, अशा पद्धतीने आपण r ची किंमत या ठिकाणी काढलेली आहे. आता ही r ची किंमत आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. ओके, आता आपल्याला जे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे ते आता आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे. काय आहे बघा सूत्र, शंकूचे घनफळ. आता जे सगळे सूत्र आहे ते आता सगळे सूत्र तुम्ही पाठांतर करायचे आहेत. आता परीक्षा जवळ आलेली आहे त्याच्यामुळे सर्व सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा. 1/3 गुणिले पाय r वर्ग h हे काय आहे, शंकूचं घनफळाचं सूत्र. मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, सर्व किमती जे आहेत ते आपण पुटअप करूया. शंकूचे घनफळ त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आहे 314. 1/3 गुणिले आपल्याला पाय जो आहे तो आहे 3.14 वापरायचा आहे, गुणिले r जो आहे बघा तो या ठिकाणी आहे तो आपण आता इथे लिहूया 5/12 h कंसाचा वर्ग. r वर्ग आहे त्याच्यामुळे हे कंस ठेवून आपल्याला वर्ग लिहायचा आहे आणि गुणिले h आपल्याला दिलेला आहे, h आहे तो h आपल्याला काढायचा आहे. ओके, त्याच्यामुळे h म्हणजे उंची पण आहे तशीच ठेवूया. आता हे सगळं आपण इथं वापरलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, h जो आहे ना, आता बघा हा h आहे, हा h वर्ग होईल आणि हा h म्हणजेच आपण h³ जो आहे तो या ठिकाणी ठेवू आणि बाकीचे जे सगळ्या ज्या टर्म नंबर्स आहेत जे काय आहे ते आपण या साईडला नेऊया. म्हणजेच कसं होईल बघा, आता बरोबर 314 जे आहे ते आपल्याला आहे तसेच राहतील. आता बघा या ठिकाणी 1/3 आहेत, पलीकडे गेल्यावरती काय होईल तर उलट होणार, 3/1 होणार. असं होणार, कारण की या साईडचे सगळे विरुद्ध साईडला सगळे जाणार आहेत. ठीक आहे, जे छेदस्थानी आहे ते अंशस्थानी होणार, जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी जाणार. गुणिले आता बघू शकता तुम्ही इथं, आता बघा 3.14 आहे. आता हे पॉईंट जर आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला कशाने भागावं लागेल, तर 100ने भागावं लागेल. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता बघा 3.14. पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. ओके, मग 2 संख्या म्हणजेच आपण 2 शून्य धरायचं आहे, छेद 100. जर छेद 100 केलं तर पॉईंट निघून जातं. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे हे जे 3.14 ते आपण कसं लिहिणार, 314 भागिले 100. ठीक आहे, पॉईंट काढून घालण्यासाठी मी ह्याला फक्त 100 भागलेलं आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी एक जर 4 अलीकडे असतं म्हणजेच 31 पॉईंट जर 4 असतं तर मी त्याला 10ने गुणलं असतं. ओके, सॉरी 10ने भागलं असतं. ओके, तर चला 3.14 यासाठी मी काय केलं इथं 314 भागिले मी 100 केलं. ओके, त्यानंतर गुणिले आता बघा इथं 5चा वर्ग आहे तो आहे 25 आहे आणि 12चा वर्ग आहे बघा किती आहे, तर तो आहे काय आहे, तो आहे बघा 144 आहे. ओके, आणि हे जे आहे h वर्ग आहे ते सुद्धा आहे तसं आहे आणि गुणिले h. हे अगोदर मी
आहे असं हे 314 हे इक्वल आहे. ठीक आहे, हे फक्त मी सॉल्व्ह करून दिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एच वर्ग गुणिले एच जे आहे ते आपल्याला आहे तसंच या साईडला पण ठेवूया. म्हणजे इथं बघा 314 आता गुणिले 1/3 आहेत म्हणजेच इथं होणार 3/1 होईल गुणिले 100 वरती झालं आणि 314 खाली म्हणजेच बघा इथं 100/314 होईल गुणिले 144 वरती जाईल 25 खाली येईल. ओके ठीक आहे, म्हणजे हे सगळं इथं टर्म झालं आणि बरोबर ह्या साईडला काय राहील तर एच वर्ग गुणिले एच म्हणजेच आता हा एचचा पहिला घात 2 आणि 1 3 म्हणजेच एचचा तिसरा घात एच घन ह्या साईडला आपला राहिलेला आहे. बरोबर लक्षात आलं तुमच्या. ओके आता इथं काय काय होते बघू शकते तुम्ही. बघा आता इथं आपल्याला काय काय झालं, हे 314 गुणिले आणि हे 314 भागिले तर हे काय ते कॅन्सल झालेलं आहे. 25 एके 25 25 चौक 100. ओके म्हणजे इथं 3 गुणिले 4 इथं 144 फक्त राहिलेला आहे. म्हणजे इथं बघा 3 चौक 12 गुणिले 144 राहिलेला आहे आणि एच क्यूब जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया. ओके कळलं तुम्हाला. ओके चला आता इथं बघा 12 गुणिले आता हे 144 म्हणजेच 12चा वर्ग आहे ना. मग आपण हे काय करूया 12 गुणिले 12 करूया म्हणजे ही जे 3 वेळा आपण 12 लिहू शकतो. ओके कारण का हे घन आहे म्हटल्यावर आपण इथं 12चा घन सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजेच किती बघा 3 वेळा 12 म्हणजेच 12चा घन आणि बरोबर एचचा घन. लक्षात आलं तुमच्या. आता आपण इथं काय लिहूया तर दोन्ही बाजूंची घनमुळे घेऊन. बरोबर ओके दोन्ही बाजूंची घनमुळे घेऊन. आता बघा घनमूळ आहे म्हणजेच आता इथं घन फक्त घनमूळचे चिन्ह निघून जाईल म्हणजे इथं राहिले किती बघा 12 बरोबर एच राहिलेला आहे. एच किती आलेला आहे बघा तर 12 आलेला आहे. ओके आता ही जी किंमत आहे ते आपण समीकरण 1 दिसते का आपल्याला इथं बघा दिसतं एच आहे ना. आता याच्यामध्ये आपण भरून घेऊया 12 बरोबर एच. ओके ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आहे ते काय आहे बघा तर आर बरोबर 5/12 गुणिले आपला एच जो आहे तो 12 आलेला ना. म्हणजेच आर बरोबर काय येईल बघा आता इथं हे 12 आणि हे 12 कॅन्सल म्हणजे फक्त 5 राहिलेला आहे. आरची किंमत किती आलेली आहे बघा तर ती 5 आलेली आहे. ओके आता आपण काय करू शकतो बघा आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे कोणता एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया तर त्याच्यावरून मग आपल्याला काय मिळेल तर एलची किंमत आपल्याला मिळून जाईल म्हणजेच लांबी मिळून जाईल त्याची आहे ना. आता याच्यामध्ये जर आपण किंमत पुटअप केली आर जो आहे बघा 5 आहे म्हणजेच 5चा वर्ग आहे. एच आपल्याला मिळालेला आहे तो आहे बघा 12 आहे म्हणजेच 12चा वर्ग. आता हे जर सॉल्व केलं पुढं 5चा वर्ग किती आहे बघा 25 आहे अधिक 12चा वर्ग आहे 144 म्हणजेच किती आलं 25 अधिक 144 किती आले बघा तर ते 169 आलेला आहे ना. 169 हे कोणाचा वर्ग आहे तर तो 13चा वर्ग आहे. ओके तर 169 म्हणजेच एल घन जो आहे तो आलेला आहे आपला सॉरी एल वर्ग आहे ना एल वर्ग आहे तो आहे 169. आता आपण दोन्ही बाजूंची काय करूया वर्गमुळे घेऊया. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्हीही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. आता एल वर्गचं वर्गमूळ एल आहे आणि 169चं वर्गमूळ काय आहे बघा तर ते आहे 13 आहे ना. एलची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 13 है ना. म्हणजेच आपण शंकूची जी लंब उंची आहे म्हणजेच आपण आर काढलेला आहे तो आहे 12 आणि त्यानंतर आपण जी त्रिकस उंची आहे म्हणजेच एल आहे ती आहे 13 मीटर आहे. ओके आणि हेच आपल्याला त्यांनी विचारलं होतं म्हणजेच इथं शेवटी तुम्ही उत्तर लिहू शकता शंकूची लंब उंची ही 12 मीटर आहे व शंकूची तिरकस उंची ही किती आलेली आहे तर ती 13 मीटर आहे. ओके अशा पद्धतीने बघा
मी सगळ्या स्टेप जे आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. चला आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. चौथा प्रश्न बघा, एका गोलाचे घनफळ हे 904.32 घन सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाची त्रिज्या काढा. या ठिकाणी पायची जी किंमत आहे ती आपल्याला 3.14 घ्यायची आहे. आता त्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. इथे गोलाचे घनफळ आपल्याला दिलेलं आहे ना, ते अगोदर आपण लिहून घेऊया. किती दिलेलं आहे तर 904.32 घन सेंटीमीटर दिलेलं आहे. ते अगोदर आपण इथं लिहून घेतले. दिलेल्या गोष्टी जे काय ते आपण लिहून घेतलेलं आहेत. हे गोलाचे घनफळ आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला गोलाचे घनफळाचं सूत्र सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ते आता आपल्याला लागणार आहे. गोलाचे घनफळ काय आहे त्याचे सूत्र पाठांतर करायचे आहेत. ओके, 4/3 पाय आरचा घन. ओके, हे काय आहे गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. गोलाचे घनफळ किती आहे तर 904.32 आहे, बरोबर 4/3 गुणिले पायची किंमत आपल्याला 3.14 वापरायची आहे आणि गुणिले आर क्यूब जो आहे तो आपण आहे तसंच ठेवूया. आता आपण काय करूया, आर घन जो आहे तो आपण या साईडलाच ठेवूया आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या टर्म आहेत आपण इकडं आणूया. म्हणजे इथं कसं राहील बघा, तर 904 इथं पॉईंट नाही आहे, मी थोडंसं खोडते हे 904.32. आता इथं काय होईल बघा, गुणिले 3 अंशस्थानी जाईल आणि 4 छेदस्थानी जाईल, म्हणजेच 3/4 गुणिले. आता इथं तुम्ही बघू शकता 3.14 अंशस्थानी, म्हणजे इथं काय होईल 1/3.14 होईल आणि बरोबर हे आर क्यूब होईल. ओके, ठीक आहे. आता 904.32ला 3 गुणिले आहेत आणि 4 गुणिले 3.14 आहेत, म्हणजे इथं आपण लिहू शकतो 904.32 गुणिले 3 आणि छेद 4 गुणिले 3.14 आहेत आणि बरोबर आरचा घन आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर 904.32 गुणिले 3 यांचा अगोदर आपण काय करूया, या दोघांचा आपण गुणाकार करूया. तर 3.14 गुणिले या ठिकाणी बघा गुणिले 4 आहे. आता यांचा अगोदर गुणाकार आपण करूया. या ठिकाणी गुणाकार करून दाखवते 904.32 गुणिले 3. ओके, आता पॉईंटचा विचार आपण नंतर करूया. यांचा गुणाकार किती बघा, 3 2 6 3 3 9 3 चौक 12 हातचा आला 1 3 0 0 म्हणजे हा एक तसाच राहिला आणि 9 3 27 बरोबर. म्हणजे यांचा गुणाकार आता बघा इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणल्यावरती या ठिकाणी पॉईंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजेत. म्हणजे इथं आपल्याला काय आला बघा, यांचा दोघांचा गुणाकार किती आला बघा 27 12.96. ओके, छेद आता यांचा गुणाकार आपण करूया 314 पॉईंट आपण नंतर देऊया गुणिले 4 4 चौक 16 हातचा आला 1 4 1 4 आणि 1 5 4 3 12. ओके, म्हणजे 12.56 पॉईंट या ठिकाणी म्हणजेच इथं पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजेच 12.56 बरोबर आरचा घन. आता बघू शकते तुम्ही इथं सुद्धा पॉईंट नंतर 2 संख्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. मग आपण आता इथं काय करू शकतो बघा, हे दोन्ही पॉईंटचा आपण रिमूव्ह करू शकतो, कारण इथं सुद्धा पॉईंट नंतर 2 आणि इथं सुद्धा पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. मग त्याच्यामुळे बघा आपण पॉईंट काढून टाकूया. 27 12 96 राहतील आणि छेद 12.56 बरोबर काय होईल तर आरचा घन होईल. ओके, आता या ठिकाणी बघा आपण आता भाग घालूया. आता इथं बघा इथं सुद्धा 6 आहेत आणि या ठिकाणी सुद्धा 6 आहेत, म्हणजे आपण समसंख्येने याला दोन्हीला आपण भाग घालू शकतो आहे ना. म्हणजे इथं बघा छेदस्थानी 1256 आहे, याला आपण 4 ने भाग घालूया. अंशस्थानी छेदस्थानी दोन्हीला सुद्धा आपण 4 ने भाग घालूया. ओके, आता ही स्टेप बघा, इथून स्टेप महत्त्वाच्या आहेत. आता इथं बघा याला जर आपण 4 ने भागलं तर किती होईल बघा 4 3 12. ओके, 4 1 4 इथं 1 राहिला आणि 4 चौक 16. ठीक आहे, याला 314 याचा भाग आला. तर इथं सुद्धा आपण काय करूया 4 ने भागूया. 4 25 4 24 4 24 आला. आता इथं 27 आहे 24 राहिले, 27 मधून 24 गेले राहिले किती बघा इथे 3 आणि हा एक इथं आपण घेतला म्हणजे 31 झाले काय आहे. 4 7 28 4 7 28. ओके, 4 8 32 केले तर 31च्या पुढे जाते, त्याच्यामुळे 4 7 28 आपण घेणार आहोत.
मग 31मधून 28 गेले किती राहिले बघा, पुन्हा 3 राहिले. 4 8 32. ओके, हे 2 इथे घेतले, 4 8 32. पुन्हा 4 2 8, या ठिकाणी 1 राहिले, हे झाले 16 आणि 4 चौक 16. ओके, म्हणजेच 67 82 4/314 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. बरोबर आरचा घन. आता यांचा आपण भागाकार करूया. 314 भागिले बघा इथं 67 824. ओके, आता इथं बघा 314 आहेत आणि या ठिकाणी 678 आहेत. ओके, म्हणजेच ही 314ची दुप्पट ही संख्या दिसते आपल्याला. मग इथं आपण 2चा भाग लावूया. 314 दोन्ही अगोदर आपण करून घेऊया. किती येते बघूया. 4 2 8, बे 1 बे आणि 3 2 6 म्हणजे 628 येतात. इथं आपण 2चा भाग लागतोय. मग 628 हे आपण वजा करूया. 8तून 8 गेले 0, 7तून 2 गेले इथं 5 राहिले आणि हे 0. मग आता आपण काय करूया, हे जे वरचे 2 आहेत ते या ठिकाणी घेऊया. आता 314 2 628 होतात है ना. मग आता इथं तर 502 आहे, त्याच्यामुळे 314 की 314 इथं राहतील. मग ह्यातून 314 आपण वजाबाकी करूया. आता इथं 2 आहेत म्हणलं आपण इथला हातचा घेऊया. 12तून 4 गेले 8 राहिले. पुन्हा इथं हातचा घेऊया. 10तून 2 गेले 8 राहिले. ओके, आणि 5तून 4 गेले 1 राहिलं. ठीक आहे, 188. पुन्हा हे राहिलेले शेवटचे 4 इथं घेऊया. आता इथं बघा 1884 आणि 314 म्हणजे 314ची 6 पट ही असू शकते. आपण कन्फर्म करूया. 314 गुणिले 6, 6 चौक 24, 2 6 1 6 आणि 2 8, 6 3 18. ओके, बघा 18 आणि 84 बरोबर येते. म्हणजेच 314 सक 1884 येते. ह्यांची वजाबाकी 0 म्हणजे बाकी आपली 0 आलेली आहे. म्हणजेच भागाकार आपला 216 येत आहे. यांचा भागाकार किती आला बघा, 216. बरोबर आरचा घन. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंची घनमुळे घेऊया. आता घनमुळे आर क्यूबचा घन आर असतो आणि आता 216 कोणाचं घनमूळ आहे तर ते आहे 6च आहे ना. घनमूळ सगळे पाठ असणे तुमचे आवश्यक आहेत. आरची किंमत किती आली आहे बघा, तर ती 6 आलेली आहे. म्हणजेच गोलाची त्रिज्या किती आलेली आहे बघा, गोलाची त्रिज्या ही 6 सेंटीमीटर आहे. बरोबर, अशा पद्धतीने बघा आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. ओके, ठीक आहे. आता आपण 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूयात. 5वा प्रश्न बघा, एका घनाचे एकूण पृष्ठफळ हे 864 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ काढा. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे ते आपण लिहूया. येथे घनाचे एकूण पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे. किती आहे बघा, तर ते आहे 864 चौरस सेंटीमीटर आहे. ओके, ठीक आहे. आणखीन काय दिलेलं आहे त्यांनी. आता घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र काय आहे बघा, तर 6Lचा वर्ग है ना. आता याच्यामध्ये आपण काय करूया, किंमत पुटअप करूया. आता आपल्याला एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे ते आहे 864 आहे. ते अगोदर आपण इथे लिहून घ्या. किती आहे बघा, 864. घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे 864 बरोबर हे 6L वर्ग आपण आहे तसंच लिहूया. आता 6 हे L वर्गाला गुणिले ते असं डाले की ते भागिले होतील. म्हणजेच 864 भागिले 6 आणि बरोबर Lचा वर्ग. आता याला आपण भाग घालू शकतो. 6 1 6 इथं 2 राहिले. त्यानंतर बघा 6 चौक 24 इथं पुन्हा 2 राहिले. 6 चौक 24. ओके, L वर्ग 144 बरोबर L वर्ग. आता दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेऊ शकतो है ना. इथे तुम्ही लिहू शकता हे 12चा वर्ग म्हणजेच 144चा वर्गमूळ हे 12 आहे आणि L वर्गचं वर्गमूळ जे आहे ते L आहे. ओके, ठीक आहे. म्हणजेच L जो आहे तो आपल्याला 12 मिळालेला आहे. आता आपण घनाचे घनफळ जे आहे ते काढू शकतो. घनाचे घनफळ त्याचं काय आहे सूत्र, तर ते आहे Lचा घन. म्हणजेच आता L आहे आपला 12 म्हणजेच 12चा घन येईल या ठिकाणी. आता 12चा घन म्हणजेच आपण कसं लिहिणार, तर 12 गुणिले 12 गुणिले 12. आता 12 गुणिले 12 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 12 गुणिले 144 करायचे आहे. आता यांचा गुणाकार तुम्ही आरामात करू शकता. तो किती बघा, L घन हा किती आला, 12 गुणिले 144 जर तुम्ही केले तर 1728 येईल. आणि त्याचं जे एकक आहे ते लिहायला विसरायचं नाही, घन सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. L घन तुमचा म्हणजेच घनाचे घनफळ आलेलं आहे ते आहे 1728 सेंटीमीटर. उत्तर लिहायचं आहे घनाचे घनफळ किती आहे, 1728 घन सेंटीमीटर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा सुद्धा प्रश्न सोडवायचा होता. सोपा प्रश्न आहे तो.
ओके, आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. बघा 6वा प्रश्न काय सांगितलं आहे त्यांनी. 6वा प्रश्न आहे, ज्या गोलाचे पृष्ठफळ 154 चौरस सेंटीमीटर आहे अशा गोलाचे घनफळ काढा. ठीक आहे, आता गोलाचे जे पृष्ठफळ दिलेलं आहे ते आता आपण इथे लिहून घेणार आहोत. येथे गोलाचे पृष्ठफळ किती दिलेलं आहे बघा, 154 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आणखीन काय दिलेलं आहे बघा त्यांनी. आता आपल्याला गोलाचे पृष्ठफळाचं सूत्र आता इथं लिहायचं आहे. गोलाचे पृष्ठफळ किती आहे बघा, तर 4πr². आता याच्यामध्ये हे आपण सोडून घेऊया. गोलाचे पृष्ठफळ किती दिलेलं आहे, 154 दिलेलं आहे. 4 गुणिले आपल्याला पायची जी किंमत आहे ती किती वापरायची आहे बघा, 22/7 वापरायची आहे. गुणिले आर जो आहे तो आपल्याला आर काढावा लागेल. ठीक आहे, म्हणजेच आता इथं काय बघा, आर वर्ग पण या साईडला ठेवलं, 154 गुणिले 4 इथं गुणिले आहेत, या साईडला किती भागले होतील म्हणजेच 1/4 होतील. 7 अंश आणि 22 छेदस्थानी म्हणजेच इथं 7/22 होईल आणि या साईडला आर वर्ग राहील. ओके, तर बघा इथं 22 आहेत आणि इथं 154 आहेत ना. इथं छेदस्थानी 22 आणि इथं अंशस्थानी 54 आहेत, म्हणजे 22 × 22 आणि 22 × 7 154 आहेत. म्हणजे इथं काय राहिलं बघा, तर 7 गुणिले 1/4 आणि गुणिले इथं राहिले बघा 7 राहिले आता आणि बरोबर आरचा वर्ग, म्हणजे 7 × 7 49/4 राहिले इथं. 7 × 7 49 आणि अंश छेदस्थानी 4 बरोबर आरचा वर्ग. आता यांचा जर आपण काय केलं, वर्गमूळ काढलं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर काय होईल बघा, 49 वर्गमूळ 7 आणि 4चा वर्गमूळ 2 बरोबर आर. आरची किंमत आलेली आहे आपली 7/2 आलेली आहे. ठीक आहे, आता यांचा जरी भागाकार केला 7/2चा तर तो 3.5 होतो बरोबर. पण 3.5 जर आपण परत पुढे सोडवायला घेतलं तर ते अवघड पडतं, त्याच्यामुळे फक्त 7/2 हेच ठेवायचं. म्हणजे पुढे जे आपण जे उदाहरणामध्ये आरची किंमत वापरणार आहे ती आपल्याला वापरताना काही अडचण येत नाही. त्याच्यामुळे आरची जी किंमत आहे ती फक्त 7/2 आहे, तशीच ठेवा. आता गोलाचे घनफळ बरोबर, तर सूत्र काय आहे बघा, तर 4/3 पाय आरचा घन आहे ना. हे काय झालं, गोलाच्या घनफळाचं सूत्र झालं. आता याच्यामध्ये आपण काय करूया, किंमत पुटअप करूया. 4/3 गुणिले पायाची जी किंमत आहे ती आपल्याला 22/7 वापरायची आहे. आता आर जो आहे तो आर किती आहे बघा, तर आपण 7/2 घेतलेला ना. आता इथं घन आहे म्हटल्यावरती 7/2 आहेत, ते आपण 3 वेळा घेऊया. गुणिले 7/2. आता इथून स्टेप नीट बघा. आता इथं बघा हे 7 आणि हे 7 काय झाले, कॅन्सल झाले. बे 1 बे आणि बे 1 बे, म्हणजे इथं 11 राहिले. तर काय आता राहिलं बघा, 4/3 गुणिले इथं 11 राहिले गुणिले 7/2 आणि गुणिले 7/2. ठीक आहे, बे 1 बे 2 4. ओके, हे 2 आणि हे 2 कॅन्सल, म्हणजे आता इथं काय राहिलं बघा, अंशस्थानी 11 गुणिले हे 7 गुणिले 7 म्हणजे 49 आणि छेदस्थानी हे 3 राहिलेले आहेत. ओके, 11 गुणिले 49/3 राहिलेले आहेत. यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येते बघा, 49 गुणिले 11, 11 9 99 9, 11 चौक 44, 44 9 किती येतात बघा, 53 येतात. ठीक आहे, म्हणजे 1539, 1539/3. आता यांचा जर आपण भागाकार केला तर बघूया आपण किती येते. आता यांचा भागाकार तर सोपा आहे ना, करू शकता तुम्ही. तर त्याचं उत्तर किती आहे बघा, ॲप्रॉक्सिमेटली येते आपलं उत्तर. ॲप्रॉक्सिमेटली 179.67 घन सेंटीमीटर. ओके, तर त्याचं उत्तर एवढं आलेलं आहे, 179.67 घन सेंटीमीटर. म्हणजेच गोलाचे घनफळ किती आलेलं आहे बघा, गोलाचे घनफळ हे 179.67 घन सेंटीमीटर आहे. आता किंवा जर हा तुम्हाला भागाकार करायचा असेल तर तुम्ही 3ने 49ला भागून आणि मग जो काय भागाकार येईल त्याला तुम्ही 11ने सुद्धा गुणू शकता तरी सुद्धा चालेल. ओके, उत्तर तेच असणार आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला 7वा प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ हे 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढ. आता येथे त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, शंकूचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे. शंकूचे एकूण पृष्ठफळ ते आहे 616 चौरस
सेमी आहे. हे त्याने आपल्याला दिलेलं आहे बरोबर. आता आणि जो एल म्हणजे जी तिरकस उंची आहे, तिरकस उंची आहे आणि ही तळाची त्रिज्येच्या तिप्पट आहे म्हणल्यावरती आपण लिहू शकतो तिरकस उंची जी आहे ती तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट आहे, त्याच्यामुळे 3r येईल तिरकस उंची. आता आपण काय करू शकतो, शंकूचे एकूण पृष्ठफळ. आता त्याचं सूत्र काय आहे बघा. बरोबर, हे तुम्हाला समजलं का. शंकूची जी तिरकस उंची आहे ती त्रिज्येच्या तिप्पट, त्याच्यामुळे त्या त्रिज्येला 3 ने गुणलेलं आहे. एकूण शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे बघा, तर पाय r गुणिले l अधिक r हे त्याचं सूत्र आहे. मग आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. एक शंकूचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे 616 बरोबर. पायाची जी किंमत आहे ती आपल्याला 22/7 घ्यायची आहे गुणिले r आहे तसंच ठेवायचं आहे, r आपल्याला माहीत नाही आहे. एल जी आहे ती 3r आहे आणि अधिक हा r आहे तसंच लिहायचं आहे. ओके, आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. तर काय केलं बघा, 616 आहे तसंच येईल. इथं बघा 22/7 गुणिले आता इथं काय येईल बघा, इथं r येईल आणि इथं कंसात काय राहील 3r अधिक r म्हणजेच किती झाले बघा 4r झाले. मग ते इथं गुणिले लिहूया 4r. ओके ठीक आहे. आता पुढे आपण लिहूया इथं. आता r गुणिले r म्हणजे r वर्ग होईल इथं. आता r वर्ग आपण या साईडला ठेवू आणि बाकीच्या सगळ्याच्या टर्म आपण या साईडला घेऊया. म्हणजे इथं काय होईल बघा, तर 616 गुणिले आता 22/7 आहे त्याचं उलट होणार म्हणजे इथं 7/22 होईल गुणिले आणि तिथं 4 आहेत ह्या साईड आले की 1/4 होईल 1/4. ओके, आणि तिथं फक्त r वर्ग राहिलेला आहे ते आपण आहे तसंच इथं लिहिणार आहोत. ओके, आता हे आपण काय करूया तर सॉल्व करूया. तर इथं बघा, आता बघा इथं 4 आणि ह्या 616ला आपण काय करूया, भाग घालूया. 4 एके 4. ओके, ते 2 राहिले, 4 25 पुन्हा 1 राहिला, 4 चौक 16 गुणिले 7/22 राहिले बरोबर r वर्ग. म्हणजेच इथं काय बघा, आता हे छेद 22 आणि हे गुणिले 154. तर पाठीमागं बघितलेलं आहे 22 एके 22 22 7 154 आहे ना. म्हणजेच इथं 7 गुणिले 7 राहिले बरोबर r वर्ग. म्हणजेच बघा 7 49 बरोबर r वर्ग आलेलं आहे. आता आपण जर दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढले तर काय होईल, 49 वर्गमूळ हे 7 असतं आणि r वर्गाचं r म्हणजेच r जो आपल्याला मिळालेला आहे तो आहे 7 आलेला आहे. आता l जो आहे तो 3r आहे ना, आपल्याला अजून तिरकस उंची काढायचे म्हणजे तर ते किती बघा, तर 3 गुणिले r आपल्याला आलेला आहे 7 म्हणजेच किती झालं 7×21 आहे ना. म्हणजेच l जो आहे तो 21 सेंटीमीटर आपण काढलेला आहे. म्हणजे शंकूची तिरकस उंची जी आहे, शंकूची तिरकस उंची ती आलेली आहे 21 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपला हा 7वा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा आता 8वा प्रश्न काय आहे, वर्तुळाकार विहिरीचा आतील व्यास हा 4.20 मीटर आहे, विहिरीची खोली ही 10 मीटर आहे, तर तिचे आतील वक्रपृष्ठफळ किती, विहिरीच्या आतील वक्रपृष्ठाला गिलावा करण्यासाठी प्रति चौरस मीटर 52 रुपये दराने किती खर्च येईल. ओके, तर अशा पद्धतीने बघा हा आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता या ठिकाणी जे काही त्यांनी दिलेलं आहे ते अगोदर आपण इथे लिहून घेऊया. येथे आपल्याला डी दिलेला आहे ना, स्मॉल डी, तो आहे आतील व्यास 4.20 मीटर आहे. तो आपण स्मॉल डी ने व्यास दाखवतो. आता याच्यावरून आपण काय करू शकतो तर r काढू शकतो. r कसं काढतात तर d/2 असं काढतात. डी ची किंमत आहे 4.20 आहे छेद 2 है ना. म्हणजेच इथं जर आपण 4.2 आता ह्यांचा जर भागाकार केला तर किती बघा, 2 दुनी 4 पॉईंट 2 एके 2 शून्य नाही लिहिला तरी सुद्धा चालेल म्हणजे 2.1 मीटर. ओके, r ची किंमत आलेली आहे 2.1 ही त्याची आलेली आहे. ठीक आहे, आता विहिरीची खोली जी आहे म्हणजेच त्याची ती उंची असते है ना. विहिरीची खोली म्हणजेच उंची होय. आता याच्यामध्ये आपल्याला h जो आहे तो त्यांनी दिलेला आहे तो आहे 10 मीटर आहे बरोबर. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे, आता विहिरीचा जो आतील भाग जो आहे तो कसा असणार आहे तर तो वृत्तचिती आकाराचा असतो. हे सुद्धा आपल्याला इथे लिहिणं आवश्यक आहे. विहिरीचा आतील भाग वृत्तचिती आकाराचा असतो.
मग त्यानुसार आता आपण काय करणार आहे तर विहिरीच्या आतील वक्र पृष्ठफळ काढणार आहे. विहिरीच्या आतील वक्र पृष्ठफळ तर त्याचं सूत्र काय आहे बघा तर 2πr/h हे त्याचं सूत्र झालं आहे ना. आता याच्यामध्ये आपल्याला किमती टाकून घेऊया आणि आपण ते सोडून घेऊया. म्हणजेच काय काय बघा 2 गुणिले पायची किंमत आपल्याला ही 22/7 घ्यायची आहे गुणिले हे r जो आहे आपण काढलेला तो आहे 2.1 ओके आणि गुणिले h जो आहे तो 10 आहे. ठीक आहे. तर हे आपण सॉल्व करूया. 2 गुणिले 22 ते बघा 6 इथे 21 7 त्रिक 21 म्हणजे इथं 0.3 येणार आणि गुणिले 10 कळते तुम्हाला. ठीक आहे. आता बघा हे आपण काय करणार आहोत 2 गुणिले 22 असंच ठेवूया. आता बघा 0.3 गुणिले 10 आता 0.3 10 ने जर गुणले तर हा पण निघून जाणार म्हणजे इथं राहिले किती बघा तर 3 राहिलेले आहे. ठीक आहे. तर यांचा जर गुणाकार केला 22 दुनी 44 गुणिले 3 4 त्रिक 12 ठीक आहे 4 त्रिक 12 म्हणजे 132 चौरस मीटर हे त्याचं उत्तर आलेलं आहे. कळतंय. ठीक आहे. ओके. आता हे आपल्याला काय मिळालेलं आहे विहिरीच्या आतील हे वक्र पृष्ठफळ आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 132 चौरस मीटर आहे. आता आपल्याला गिलावाच सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे ना. आता आपल्याला काय लिहायचं आहे गिलावा करण्याचा खर्च तो कसा करायचा आहे तर विहिरीचे आतील भागाचे वक्र पृष्ठफळ गुणिले गिलावा करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च आहे ना. आता बघा या ठिकाणी खर्च काढायचा आहे म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण आतील भागाचं विहिरीच्या आतील भागाचं वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे ते आहे 132 गुणिले आता गिलावा करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च सुद्धा त्यांनी दिलेला आहे तो आहे बघा 52 आहे. यांचा फक्त गुणाकार करायचा 132 गुणिले 52 जर तुम्ही केले तर किती रुपये होतात तर ते आहे 6864. आता यांचा गुणाकार तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणजेच विहिरीचे आतील वक्र पृष्ठफळ हे किती आलेलं आहे बघा तर ते हे 132 चौरस मीटर आहे. ठीक आहे. आपण मागच काढलेला आहे आणि त्याचं गिलावा करण्याचा खर्च हा पण आताच काढलेला आहे तो किती आहे बघा 6864 इतका आहे. हो का. अशा पद्धतीने आपला हा 8वा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. बघा शेवटचा काय प्रश्न आहे एका रोड रोलरची लांबी 2.1 मीटर असून त्याचा व्यास हा 1.4 मीटर आहे. एका मैदानाचे सपाटीकरण करताना रोलरचे 500 फेरे पूर्ण होतात तर रोलरचे किती चौरस मीटर मैदान सपाट होईल. सपाटीकरणाचा दर हा प्रति चौरस मीटर 7 रुपये दराने किती खर्च येईल. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे येथे काय दिलेलं आहे बघा आपल्याला h उंची दिलेली आहे ती आहे 2.1 मीटर बरोबर. आता त्यानंतर d आहे किती आहे बघा 1.4 मीटर आहे. d आहे म्हटल्यावरती आपण r सुद्धा काढू शकतो. r कसं काढणार तर d/2 म्हणजेच d आहे 1.4/2 आता म्हणजेच किती बघा तर 14 आहे म्हणजे 7 2 14 म्हणजे 0.7 येईल. ठीक आहे. पॉईंट असल्यामुळे 0.7 मला द्यावं लागेल. r ची किंमत आलेली आहे 0.7 मीटर. आता आपल्याला काय करायचं आहे रोड रोलरची जी लांबी आहे म्हणजेच ती त्याची उंची असते इथं आपण लिहिलेलं आहे h हाईट. ओके. आता आपल्याला इथं लिहायचं आहे रोड रोलरचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. रोड रोलरचे वक्र पृष्ठफळ काय आहे त्याचं सूत्र आहे तर 2πr/h. याच्यामध्ये किंमत पुटअप करा 2 गुणिले r जो आहे तो 22/7 आहे गुणिले पायची किंमत 22/7 r जो आहे तो इथं आपण काढलेला आहे बघा तो आहे 0.7 गुणिले h जो आहे बघा तर तो आहे 2.1. आता हे आपण सॉल्व करूया. आता इथं बघा 2 गुणिले 22 गुणिले 7 आणि इथं सुद्धा आहे म्हणजे 0.1 येऊ शकतं आणि गुणिले 2.1. ठीक आहे. आता 2 गुणिले आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही 22 गुणिले आता 0.1 गुणिले 2.1 यांचा जर तुम्ही गुणाकार केला आता यांचा गुणाकार 0.1 गुणिले 2.1 यांचा जर गुणाकार केला तर तो 0.21 होतो. ठीक आहे. आणि या तिन्हींचा जर तुम्ही गुणाकार केला 2 गुणिले 22 गुणिले 0.21 तर तो येतो 9.21
त्यांचा गुणाकार किती येतो 9.24 येतो चौरस मीटर. आता हे सोपं आहे त्याच्यामुळे मी करून नाही दाखवलं. 9.24 येतो. ठीक आहे, म्हणजेच त्या रोड रोलरचे वक्र पृष्ठफळ आहे ते किती आलेलं आहे बघा 9.24 चौरस मीटर आहे. तर आता पुढे काय लिहायचं आहे बघा आपल्याला. रोड रोलरच्या एका फेऱ्यात त्याच्या वक्र पृष्ठफळा इतके मैदान सपाट केले जाते. म्हणजेच मग आपण काय करणार आहोत, म्हणून रोड रोलरच्या 500 फेऱ्यांमध्ये सपाट होणाऱ्या मैदानाचे क्षेत्रफळ म्हणजेच कसं करायचं तर त्या 500ला आपल्याला आपण जे रोड रोलरचे क्षेत्रफळ काढले वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे त्याला गुणायचं. म्हणजेच 500 गुणिले 9.24 करायचं. गुणाकार कसं करायचं तर हे पॉईंट काढून टाकायचं 500 गुणिले 924 करायचं आणि जे उत्तर येईल त्याच्यानंतर जे शेवटची संख्या दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा. ठीक आहे, मग ते उत्तर किती येते तर 4620 येते. हे तर तुम्ही सोडवू शकताय. आता पुढं आपल्याला काय करायचं आहे, मैदानाचा सपाटीकरणाचा खर्च काढायचा. तर तो कसा काढणार आपण तर मैदानाचे क्षेत्रफळ गुणिले सपाटीकरणाचा प्रति चौरस मीटर दर. म्हणजेच काय आहे तर मैदानाचे क्षेत्रफळ आता आपण काढलेलं आहे ना ते कितीला आहे बघा तर ते 4720 आलेलं आहे गुणिले त्याचा प्रति चौरस मीटर दर किती आहे तर तो आहे 7 रुपये. मग 4720 गुणिले जर 7 केले या दोघांचा गुणाकार केला तर किती उत्तर आपल्याला मिळते तर 32,340 हे आपल्याला उत्तर मिळते. बरोबर. आणि म्हणजेच रोड रोलरने 4720 चौरस मीटर मैदान सपाट होईल आणि मैदान सपाटीकरणाचा खर्च जो आहे तो किती येतोय तर 32,340 इतका होईल. ओके, तर बघा अशा पद्धतीने पूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 जो आहे तो पूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. ठीक आहे, काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण आपला चॅनल जस्टच मॉनिटाईज झालेला आहे. तुम्ही सबस्क्राईब एवढं आपल्या चॅनलला केलं आणि वॉच टाईम चॅनलचा वाढलेला आहे त्याच्यामुळे आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार म्हणजेच धन्यवाद आहेत. आणि असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या. आणि आपल्या चॅनलच्या म्हणजेच व्हिडिओच्या खाली एक सुपर थँक्स म्हणून सुद्धा एक ऑप्शन आलेला आहे, तर तो जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तो ऑन करू शकता. ओके, आणि एक जॉईनसुद्धा बटन तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली दिसेल, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलची तुम्ही मेंबरशिपसुद्धा होऊ शकता. ओके, डिटेल आपण नंतर एक मी व्हिडिओ लाईव्ह घेईन तेव्हा तुम्हाला मी त्याचं नोटिफिकेशन सांगेन आणि बाकीचे सर्व पुढचे नोटिफिकेशन जे आहे ते मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगेन. ठीक आहे, टिल देन टेक केअर, बाय बाय.